नमस्कार मित्रांनो, BA तृतीय वर्षामध्ये जे 6वं सेमिस्टर आहे त्या 6व्या सेमिस्टरच्या संदर्भात स्वामी रामानंद तीर्थ मराठा विद्यापीठामार्फत काल 19 तारखेला पत्र आलेलं आहे. 20 तारखेपासून आपले ऑनलाईन क्लास येणार, परंतु सिलेबस कंप्लीट करण्याच्या संदर्भात आम्हाला त्याने मार्गदर्शन केलेलं आहे, निर्देशन दिलेले आहेत आणि त्या धर्तीवरती मी आजपासून ऑनलाईन क्लासेस या ठिकाणी घेत आहे. त्या संदर्भात असलेली लिंक सुद्धा मी तुम्हाला पाठविणार आहे. तेव्हा आज आपण या सत्रातील असलेलं जे काही प्रशासकीय विचारधारा नावाचं जे काही पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये त्यांनी पहिलं प्रकरण दिलेलं आहे एल्टन मेओ, आणि एल्टन मेओची असलेली जे काही सैद्धांतिक बाजू आहे त्याचा या ठिकाणी आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. प्रथमतः एल्टन मेओच्या संदर्भात प्रास्ताविक स्वरूपामध्ये थोडक्यात आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. मित्रांनो, मानवी संबंध विचारसरणीचे अग्रदूत, प्रमुख प्रतिपादक, औद्योगिक समाजशास्त्र आणि मानसशास्त्राच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या एल्टन मेओची जगाला विशेष ओळख असलेली दिसून येते. हॉथॉर्न प्रयोगामुळे प्रसिद्धीस आलेले मेओ संघटनेस, मानवतावादास एक वेगळ्या प्रकारचं स्थान मिळवून देणारे हे पहिले विचारवंत म्हणून या ठिकाणी म्हणले जाते. मानवी संबंध आणि अनौपचारिक मूल्यांची जोपासना करण्यासाठीच त्यांनी मानवी संबंध विचारसरणीचा विकास या ठिकाणी केलेला आहे. मेओने दुसऱ्या महायुद्धाच्या विध्वंस आपल्या डोळ्यांनी स्वतः पाहिले आहे. याबाबत ते म्हणतात की जर आपल्या तंत्रज्ञानाच्या विकासात किंवा विकासासोबत सामाजिक कौशल्ये विकसित झाली असते तर दुसरे महायुद्ध हे झालेच नसते. मेओ चे नाव हॉथॉर्न प्रयोगाशी जोडले जाते. तसेच त्यांना मानवी संबंध विचारसरणीचा जनक म्हणूनही ओळखलं जातं. मेओचे जीवन आणि चिंतन दोन्ही हे बहुरंगी स्वरूपाचे होते. तत्वज्ञान, तर्कशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, आरोग्यशास्त्र आणि प्रशासनाचे विशेषज्ञ असलेल्या मेओने टेलरवादाच्या काळातील औद्योगिक समाजशास्त्र आणि मानसशास्त्राची नवी व्याख्या या ठिकाणी केली आहे. मित्रांनो, सामाजिक मानव आणि औद्योगिक समाजशास्त्राची संकल्पना अधोरेखित करणाऱ्या मेओंचे चिंतन पहिल्या महायुद्धाच्या काळात म्हणजे 1914 ते 1918 मध्ये हे सुरू झाले आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात 1939 ते 1945 या अंतिम टप्प्यात येऊन पोहोचले होते. हा एक योगच होता की काय असं म्हणता येईल. मेओने दोन्ही महायुद्धाचा अनुभव आधुनिक मानवी सभ्यता, मानवी व्यवहार आणि संस्कृतीवर या दोन्ही युद्धाचे पडलेले परिणाम आणि प्रभावाचे विश्लेषण केले आहे. मेओने कामगारांना सजीव भावना, आकांक्षा आणि आवश्यकता असणारे मानव मानले, तर कारखान्याला एका सामाजिक व्यवस्थेच्या स्वरूपात त्यांनी पाहिले. मेओचे असे मत होते की प्रभावी व्यवस्थापन हे व्यक्तीच्या निर्देशामध्येच निश्चित आहे. ते यंत्रणाकडून कार्य करून घेण्याचे ते प्रभावी माध्यम नाही असे ते म्हणत होते. त्यांचे हे विचार कामगारांना आत्मसन्मान, अनौपचारिक सामाजिक संबंध, व्यक्तिगत प्रेरणा, मानसशास्त्रीय भावना व प्रवृत्ती आणि मानवी तत्वावर विशेष जोर देणारे आहेत.
मेयोचे एक विधान बहुचर्चित आहे, ते म्हणजे आपल्या संस्कृतीच्या विनाशासाठी परमाणु बॉम्ब धोकादायक नाही, तर हा धोका स्वतः सभ्य समाजापासून आहे, असं त्यांनी म्हटलं. सभ्य समाज जर असहयोगी ठरला किंवा असहयोगाचे प्रयत्न दूर केले गेले, तर एक दिवस असा येईल की मानव स्वतः विनाश किंवा विनाशच्या काळामध्ये झाकून जाईल. थोडक्यात असे म्हणता येईल की मेयोने व्यवस्थापकीय व्यवहाराचा एक नवीन मार्ग त्यांनी सांगितला आहे आणि त्याचं चिंतन ही केलेलं आहे. म्हणूनच हेराल्ड पोलर यांनी मेयोला मानवीय संवेदनशीलतेचा खरा प्रवर्तक म्हणून संबोधत असतात. मित्रांनो, या संदर्भात आपण थोडक्यात त्यांची चर्चा केलेली आहे. तर त्यामध्ये त्यांचा जीवन परिचय काय आहे, त्या जीवन परिचयाचा या ठिकाणी आपल्याला विचार करावा लागेल. एल्टन मेयो यांचा जन्म 26 डिसेंबर 1880 रोजी ऑस्ट्रेलियातील एडिलेड या शहरात एल्टन मेयोचा जन्म झाला. मेयोचे कुटुंब हे वसाहतवादाच्या काळात ऑस्ट्रेलियात असलेल्या इंग्रजाचे प्रतिष्ठित आणि समृद्ध अशा प्रकारचे कुटुंब होते. मेयोचे वडील सिव्हिल इंजिनियर होते, तर आजोबा हे डॉक्टर होते. एल्टन मेयोवर त्याची आई हेरिंटा मेरी यांच्या विचाराचा अधिक प्रभाव पडला होता. मेयोने आपल्या वयाच्या 12व्या वर्षापर्यंत क्वीन्स कॉलेजमध्ये शिक्षण घेतले, तर 14व्या वर्षापर्यंत सेंट पीटर्स कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर सन 1897 मध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांनी एडिलेड विद्यापीठात प्रवेश घेतला. सन 1819 मध्ये त्यांनी तर्कशास्त्र आणि तत्वज्ञान या विषयात पदवी ही प्राप्त केली. सन 1907 मध्ये एडिलेड विद्यापीठात मानसशास्त्राचा अभ्यास केला आणि 1910 मध्ये मेयोने क्रमशः एडिलेड विद्यापीठात आणि क्वीन्सलँड विद्यापीठात तर्क, धोरण आणि मानसशास्त्र शिकविण्याचे कार्य केले. 1919 मध्ये क्वीन्सलँड विद्यापीठात मेयोने तत्वज्ञान विभागाचे अध्यक्षपद सांभाळले. सन 1920 मध्ये अमेरिकेतील पेनिसिल्व्हेनिया विद्यापीठात हॉथॉर्न स्कूल ऑफ द फायनान्स कॉमर्सचे ते सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. सन 1926 मध्ये हार्वर्ड विद्यापीठातील ग्रॅज्युएट स्कूल ऑफ द बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन मध्ये संशोधनाचे प्रोफेसर पदावर मेयोंची नियुक्ती करण्यात आली. सन 1947 मध्ये ते या पदावर हे नियुक्त केले. याच काळात त्यांनी आपला सर्वाधिक महत्त्वपूर्ण हॉथॉर्न प्रयोगाचा त्यांनी अभ्यास केला आणि हार्वर्ड विद्यापीठातून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी आयुष्यभर आपल्या मानवी संबंधाच्या विचारसरणीचा प्रसार केला आणि सन 1949 मध्ये त्यांचे निधन झाले. मित्रांनो, त्यांचं जीवन परिचय मी या ठिकाणी थोडक्यात आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यांनी लिहिलेले जे काही पुस्तक आहेत त्या पुस्तकाची यादी मी त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या समोर मी सांगणार आहे किंवा ठेवणार आहे. ते असे पहिलं त्यांचं आहे डेमोक्रेसी अँड सोशल फ्रीडम, जे की 1919 मध्ये लिहिलं. दुसरं त्यांनी लिहिलेलं आहे फिलॉसॉफी अँड रिलिजन, 1922 मध्ये लिहिलं. त्याच्यानंतर द ह्युमन प्रॉब्लेम ऑफ द इंडस्ट्रियल सिव्हिलायझेशन्स, जे 1933 मध्ये लिहिलं. चौथं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे सोशल प्रॉब्लेम्स ऑफ अँड इंडस्ट्रियल सिव्हिलायझेशन, जे की 1945 मध्ये लिहिलं. त्याचबरोबर पाचवं पुस्तक त्यांनी लिहिलं द पॉलिटिकल प्रॉब्लेम्स ऑफ अँड इंडस्ट्रियल सिव्हिलायझेशन, जे की त्यांनी 1947 मध्ये लिहिलं. आणि शेवटचं जे आहे सम नोट्स ऑन द सायकोलॉजी ऑफ प्रिसिस जेनेट, हे जे 1947 मध्ये त्यांनी पुस्तक लिहिलं. आणि त्यांनी मोठमोठ्या प्रकारचे त्यांनी प्रयोग केले आणि एक प्रयोगशील व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे
पाहिलं जातं. म्हणून त्यांच्या वेगवेगळ्या प्रयोगाचा उल्लेख करून आपल्याला जे काही दिलेलं आहे सिलेबसमध्ये ते केवळ हॉथॉर्न प्रयोगाच्या संदर्भात आपल्याला चर्चा करायची आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केलेले आहेत, परंतु प्रशासनाच्या दृष्टिकोनातून आणि कार्यक्षमतेच्या दृष्टिकोनातून, औद्योगिकरणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरलेला जो काही विषय जर असेल तर तो विषय म्हणजे हॉथॉर्न प्रयोग. आणि त्या हॉथॉर्न प्रयोगाची चर्चा आपण उद्याच्या पिरियडला घेऊयात, कारण आपण या ठिकाणी एकाच वेळी सर्व संपून या ठिकाणी जमत नाही. त्यामुळं मी असं म्हणत आहे की थोडक्यामध्ये का असेना आपण त्यांच्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करू. आणि ह्या लिंक ज्या मी टाकून तुम्हाला शेअर करणार आहे, त्या शेअर केलेल्या लिंक तुम्ही सतत पाहत राहा, करत राहा आणि अभ्यास पण करत राहा. धन्यवाद.